राकेश झुंझुनवालांनी 2002 मध्ये टायटनच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली। या एका गुंतवणुकीमुळे राकेश झुंझुनवालांचं नशीब बदललं। मात्र ज्या दिवशी राकेश झुंझुनवाला यांनी टायटनचा शेअर खरेदी केला त्याच दिवशी इतर हजारो गुंतवणूकदारांनी टायटनच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती। मात्र झुंझुनवाला यांना या शेअरमध्ये जेवढा रिटर्न मिळाला तेवढा रिटर्न इतर गुंतवणूकदारांना मिळाला नाही। याचं कारण आहे या लोकांनी टायटनचा शेअर चुकीच्या वेळेला विकून टाकला। 2002 मध्ये 3 रुपयाला ट्रेड करणारा शेअर आता 3600 रुपयाच्या वर ट्रेड करतोय। राकेश झुंझुनवाला यांच्याबरोबर ज्या गुंतवणूकदारांनी त्याच दिवशी त्याच रेटला हा शेअर खरेदी केला त्यापैकी बहुतांश गुंतवणूकदारांनी 20%, 50% किंवा 100% रिटर्न मिळाल्यावर प्रॉफिट बुक केला। मात्र शेअर मार्केटमध्ये 50 किंवा 100%चा नाही तर 50, 100 आणि 1000 पट रिटर्नचा विचार करायचा असतो हे आपल्याला लक्षात येत नाही। आपण चांगला शेअर योग्य वेळेला खरेदी केला पण चुकीच्या वेळेला त्यातून पैसे काढून घेतले किंवा प्रॉफिट बुक केला तर आपल्याला पैसे तर मिळतील मात्र ते साधारण यश असेल। राकेश झुंझुनवाला, विजय केडिया, रामदेव अग्रवाल, रमेश दमानी, राधाकिशन दमानी या गुंतवणूकदारांना ज्या प्रकारे असाधारण यश मिळालं तसं यश आपल्याला मिळवायचं असेल तर आपली प्रॉफिट बुकिंगची स्ट्रॅटेजी एकदम तगडी पाहिजे। आपल्याला प्रॉफिट बुक करायचा आहे मात्र तो खूप लवकरही नाही करायचा आणि खूप उशिरा देखील करायचा नाहीये। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रॉफिट बुकिंगच्या स्ट्रॅटेजी समजून घेणार आहोत। मित्रांनो, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये व्हॉट टू बाय म्हणजे कोणता शेअर घ्यायचा, व्हेन टू बाय, हाऊ मच टू बाय आणि व्हेन टू सेल असे 4 प्रश्न आहेत। तर माझ्या दृष्टीने या 4 पैकी जर सगळ्यात जास्त वेटेज जर कुठल्या गोष्टीला द्यायचं असेल तर मी 2 गोष्टींना देईल। पहिलं वेटेज आहे व्हेन टू बाय, म्हणजे कुठला शेअर घ्यायचा याच्यावर खूप लोक वेटेज देतात पण तो कधी घ्यायचा हे लोकांना माहित नसतं आणि तिथं सगळी गडबड होती। तर पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, फॅक्टर आहे व्हेन टू बाय। आणि दुसरा जर कुठला त्याच्याही पेक्षा या 4 फॅक्टरमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचा कुठला जर फॅक्टर असेल तर तो आहे व्हेन टू सेल। कारण का आपण चांगला शेअर घेतला, चांगल्या किमतीला घेतला म्हणजे योग्य वेळेला घेतला, त्याच्यामध्ये हाऊ मच टू बाय म्हणजे ॲलोकेशन आपण व्यवस्थित केलं, पण सेलिंग मध्ये जर आपण चुकलो तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते। आता सेलिंग मध्ये 2 चुका होतात। पहिली चूक होती, आपण एखादा शेअर खरेदी करतो, समजा 100 रुपयाला खरेदी केला, मग तो आपण 150 रुपयाला विकतो। 150 रुपयाला विकल्यावर तो शेअर नंतर 1000 रुपये होतो, म्हणजे आपण चुकीचं सेल केलं। स्टॉक आपण 100 रुपयाला चांगला आयडेंटिफाय केला, 150ला विकला, पण त्याचं पोटेन्शियल जिथं आपल्याला 900 रुपये कमवण्याचं पोटेन्शियल होतं तिथं आपण 50 रुपये घेऊन गेलो, ते आपलं सगळ्यात मोठं फेलियर आहे। म्हणजे तिथं आपण थोडक्यात व्हेन टू सेल मध्ये चुकलो। दुसरी केस अशी असते की एखादा शेअर समजा आपण 100 रुपयाला घेतला, तो 200 रुपयापर्यंत गेला पण आपण प्रॉफिट बुक केला नाही। 200 रुपयानंतर तो परत खाली यायला लागला, तो 150ला आला, 100ला आला, 50ला आला, 10 रुपयाला आला, 5 रुपयाला आला। म्हणजे जिथं आपल्याला 100 रुपये कमवण्याची संधी होती तिथं आपण 100 रुपये घालून बसलो। तर अशा 2 चुका होतात आणि त्याच्यामुळेच व्हेन टू सेल ह्या प्रश्नाचं उत्तर बहुतांश गुंतवणूकदारांकडे नसतं आणि त्यामुळेच शेअर मार्केटमध्ये सक्सेस रेट हा कमी आहे। पण तुमच्या बाबतीत असं आता होणार नाही। व्हेन टू सेल मध्ये तुम्ही एक्सपर्ट होणार आहात कारण का हा व्हिडिओ तुम्ही बघताय। आता व्हेन टू सेल साठी आपली स्ट्रॅटेजी काय, तर आपण काही उदाहरणं बघूया। जसं 2003 मध्ये आता मी तुम्हाला सेलिंगच्या 3 स्ट्रॅटेजी सांगतोय, तर त्यातली पहिली स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करूया। सेलिंग स्ट्रॅटेजी नंबर 1 आहे की आता आपण डिस्कस करतोय, दुसरी आपण करणार आहे आणि तिसरी। टोटल 3 स्ट्रॅटेजी आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यातली तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही। पहिली स्ट्रॅटेजी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे सुपर ट्रेंडचा। सुपर ट्रेंड 7-3 मंथली चार्ट। आता टायटनचा शेअर आहे, राकेश झुंझुनवालांनी साधारण 3-4 रुपयाला टायटनचा शेअर खरेदी केला। आता तुम्हाला काय वाटतं, त्या दिवशी फक्त राकेश झुंझुनवालांनीच खरेदी केला का? बरेच लाखो लोक ट्रेड करतात टायटन मध्ये, त्यावेळेलाही हजारो लाखो गुंतवणूकदारांनी टायटनचे शेअर खरेदी केले पण सगळ्यात झुंझुनवाला नाही झाले। त्याचं कारण, ज्यांनी समजा एखाद्याने 5 रुपयाला खरेदी केला, त्यांनी काय केलं असेल, 10 रुपयाचा त्याला रेट मिळाला, 1 वर्षभरात तो विकून मोकळा झाला। काही लोकांनी 15ला विकलं, काही लोकांनी 20 रुपयाला विकलं। बरेचसे लोक दुप्पट तिप्पट झाले की त्यातून बाहेर पडतात। नंतर झालं काय, 5 रुपयाचा टायटनचा शेअर आता झालाय
5 रुपयाचा टायटनचा शेअर सध्या आहे 3589 रुपयाला. म्हणजे किती झालाय बघा आता मोजा, 100 आणि 35 म्हणजे 3500 किती पट झालाय, 100 पट म्हणजे 500 होतं, म्हणजे 700-800 पट झालाय. तर एखाद्याने समजा 1000 रुपये जरी टाकले असते तरी त्याचे 8 लाख रुपये झाले असते. होतंय काय की आपण चुकीच्या वेळेला सेल करतो. आता सुपर ट्रेंडचा जर आपण वापर केला असता तर काय झालं असतं, 3-4 रुपयाला आपण समजा हे केला. आता सुपर ट्रेंड ज्या वेळेला जोपर्यंत शेअर प्राइस सुपर ट्रेंडच्या वर आहे तोपर्यंत याच्यामध्ये आता पहिलं स्टॉक सिलेक्शन हे महत्वाचं आहे. समजा आपण स्टॉक सिलेक्ट केलाय पण प्रॉफिट बुक कधी करायचा हा आपला प्रश्न आहे. तर समजा आपण 5 रुपयाला बाय केला, ज्या वेळेला सुपर ट्रेंड निगेटिव्ह झाला फेब्रुवारी 2009 मध्ये, त्यावेळेला आपण एक्झिट केला. किती रुपयाला, 37 रुपयाला. म्हणजे तरी आपल्याला साधारण 7-7.5 पट पैसे मिळाले. परत तो पॉझिटिव्ह झाला 75 रुपयाला आपण बाय केला, आपण होल्ड केला. सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह आहे आणि तो झाला निगेटिव्ह 2020 मध्ये 935 रुपये. परत एकदा आपण साधारण 14-15 पट पैसे कमवले. त्याच्यानंतर तो परत पॉझिटिव्ह झाला साधारण 1500 रुपयाला, आपण होल्ड केला आणि अजूनही आपण होल्ड केलं. इथे आपण जवळपास 2.5-3 पट पैसे कमवलेत. म्हणजे साधारण 8 पट, 15 पट आणि 30 पट, म्हणजे 8 गुणिले 15 120 गुणिले 3 साधारण 350 पट आपल्याला या स्ट्रॅटेजीचा वापर करून फायदा झाला. पूर्णच्या पूर्ण 800 पट आपल्याला नाही मिळाले पैसे, पण ऍटलिस्ट 300-350 पट तरी मिळाले. तोच प्रकार बजाज फायनान्समध्ये बऱ्याच लोकांनी 50-55 रुपयाला घेतला, काही लोकांनी 100, काही लोकांनी 150 रुपयाला एक्झिट केला. नंतर तो 50 रुपयाचा शेअर झालाय आता किती रुपये, 6600 रुपये. म्हणजे जवळपास 130 पट वाढलाय 12-13 वर्षामध्ये. आता इथं जर आपण सुपर ट्रेंडचा वापर केला असता तर आपण एक्झिट कधी केलं असतं, 50 रुपयाला आपण बाय केला, सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह आहे 2015, 16, 17, 18, 19 आणि 20 मध्ये हा निगेटिव्ह झाला 2200 रुपयाला. म्हणजे तरी आपल्याला 40-45 पट पैसे मिळाले असते. परत पॉझिटिव्ह झाला 4800 रुपयाला, आता आपण होल्ड केलाय. दुसरं उदाहरण आपण बघूया येस बँकेचं. बऱ्याच लोकांनी समजा 20-25 रुपयाला शेअर घेतला, अनालिसिस बरोबर होतं, सगळं होतं, शेअर गेला 400 रुपयापर्यंत, पण एक्झिट कधी करायचं आपल्याला माहित नाही. नंतर 20 रुपयाचा शेअर 400ला गेला, 400चा परत 20 रुपयाला आला. वर्ष किती गेले, 2008 पासून ते 2024 16 वर्ष गेले, नेट काहीच मिळालं नाही. ज्यांनी सुपर ट्रेंडचा वापर केला त्यांनी एक्झिट कधी केलं, इथं समजा 20 रुपयाला घेतला, एक्झिट केला साधारण 50 रुपयाला, परत 112ला घेतला, एक्झिट केला 185 रुपयाला. म्हणजे तरी नाही म्हणलं तरी इथं जर तुम्ही बघितलं तर 20 आणि इथं दुप्पट झाले आणि इथं साधारण 50% मिळाले. नाहीतरी तिप्पट मिळाले, लॉस नाही झाला. प्रॉफिट कमी मिळाला पण लॉस नाही झाला, कारण का कुठला शेअर किती वाढणार आहे ते आपल्याला काही माहित नाही. त्यामुळे आपली पहिली स्ट्रॅटेजी आहे युझिंग मंथली सुपर ट्रेंड. ज्यावेळेला सुपर ट्रेंड निगेटिव्ह होईल त्यावेळेला आपण प्रॉफिट बुक करायचा. दुसरी स्ट्रॅटेजी आहे ज्या वेळेला शेअर डबल होईल त्यावेळेला पार्शियल प्रॉफिट बुकिंग आफ्टर 100% गेन. म्हणजे एखादा शेअर समजा तुम्ही टायटनचा शेअर आहे, समजा तुम्ही 5 रुपयाला खरेदी केला असं गृहीत धरूया. 5 रुपयाला खरेदी केला तुम्ही, 1000 शेअर समजा घेतले होते. तर ज्या वेळेला तो शेअर 10 रुपये होईल, 5 रुपयाचा शेअर 10 रुपये झाला, तुमच्याकडे 1000 क्वांटिटी होती, तुमचे पैसे डबल झाले, 5000 रुपयाचे 10000 झाले. डबल झाल्यावर तुम्ही निम्मी क्वांटिटी विकायची, म्हणजे 500 क्वांटिटी विकायची. त्यांनी काय होईल, तुमचे जे 5000 आहेत ते तुम्हाला परत मिळतील. म्हणजे तुमचं घरातून टाकलेलं कॅपिटल आहे ते तुम्हाला परत मिळालं. पुढचे पैसे जे आहेत ते तसेच ठेवून द्यायचे, ते आपले पैसे नाहीच आहेत, ते मार्केटने दिलेले आहेत. मग त्या 5000चे पुढं किती वाढतील ते माहित नाही. मग तिथून तो 10 रुपयापासून शेअर अजून किती वाढलाय बघा, आता 10 रुपयापासून 3500 झालाय, म्हणजे तरी 350 पट वाढलाय. म्हणजे 5000 गुणिले 350 करा हिशोब किती होतात. बजाज फायनान्सचं सेम, 50 रुपयाचा शेअर आता किती रुपये झालाय, 6600. 100 रुपयाला ज्या वेळेला तो झाला त्यावेळेला निम्मे शेअर विकायचे, बाकीचे फ्री म्हणून ठेवून द्यायचे. येस बँकेचा समजा कुणी 20 रुपयाला घेतला, 40 रुपये झाल्यावर आपले कॅपिटल काढून घेतलं,
मग नंतर ते कॅपिटल 0 झालं तरी ते आपलं कॅपिटल नाहीये, त्यामुळे मग आपण पोझिशन होल्ड करू शकतो. त्यामुळं दुसरा रूल असा आहे, पार्शियल प्रॉफिट बुकिंग, म्हणजे 50% शेअर विकायचे आफ्टर 100% गेन, आणि बाकीचे शेअर्स होल्ड फॉर लाईफ टाइम, ते विकायचे नाही काही जरी झालं तरी. ही दुसरी स्ट्रॅटेजी. तिसरी स्ट्रॅटेजी आहे नेव्हर सेल. याच्यासाठी का असं की कुठल्याही शेअरमध्ये, शेअर मार्केटचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे की रिस्क किती आहे. समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये हजार रुपये समजा 100 शेअर मध्ये टाकले, त्यातलं समजा काही शेअर बुडाले, 0 झाले, तर त्या पर्टिक्युलर शेअर मध्ये किती नुकसान होईल? 100%. मॅक्झिमम रिस्क तुमची 100%, मॅक्झिमम रिवॉर्ड अनलिमिटेड आहे. बजाज फायनान्स किती वाढलाय, टायटन किती वाढलाय, कितीतरी शेअर असे आहेत की वाढतच राहतात आणि अजून ते वाढणारच आहेत पुढच्या 10, 20, 30 वर्ष. त्यामुळे चांगले शेअर आपण घेतले, समजा चांगला 50 शेअरचा पोर्टफोलिओ बनवला, काही त्यातले बुडतील, काही त्यातले खूप चालतील, काही ऍव्हरेज चालतील. ओव्हरऑल बेसिसवर आपल्याला ही जरी स्ट्रॅटेजी आपण फॉलो केली, नेव्हर सेल, नॉर्मली आपण काय करतो, प्रॉफिट मधले शेअर विकून टाकतो, लॉस मधले होल्ड करतो. तसं नाही करायचं, दोन्ही होल्ड करा किंवा दोन्ही विका. आयदर पहिली दुसरी स्ट्रॅटेजी वापरून दोन्ही एक्झिट करा, किंवा तिसरी स्ट्रॅटेजी लॉस वालाही विकू नका, प्रॉफिट वालाही विकू नका. अशा पद्धतीने जर सेलिंगच्या या 3 स्ट्रॅटेजी वापरल्या तर नक्कीच पोर्टफोलिओ मध्ये बदल दिसेल आणि ओव्हरऑल बेसिसवर चांगली तुम्हाला वेल्थ क्रिएट करता येईल.